नमस्कार. एक प्रश्न आहे. समजा एकदा भारतीय नागरिकत्व मिळालं तर ते कोणी काढून घेऊ शकतं का? हा प्रश्न महत्वाचा आहे नाही का? आणि याचं उत्तर ते दडलंय आपल्या संविधानाच्या अनुच्छेद 10 मध्ये. चला आज यावरच बोलूया. तर सुरुवातच करूया एका अगदी मूलभूत प्रश्नाने, जो या सगळ्या चर्चेचा गाभा आहे. तो प्रश्न असा आहे की एकदा मिळालेलं भारतीय नागरिकत्व हे आयुष्यभरासाठी असतं का? म्हणजे ते कधीच रद्द होऊ शकत नाही का, की तसं होऊ शकतं? याचं उत्तर जसं म्हटलं आपल्या संविधानातच आहे. आता या प्रश्नाचं अगदी सरळसोट उत्तर आपल्याला मिळतं अनुच्छेद 10 मध्ये. आणि खरं सांगायचं तर हे समजायला खूप सोपं आहे. आपण एका रोजच्या उदाहरणावरून हे पटकन समजून घेऊ. कल्पना करा, एखादा सोसायटीची मेंबरशिप मिळाली. आता एकदा मेंबरशिप मिळाली की ती कायम राहते, बरोबर? तसंच काहीसं आपल्या नागरिकत्वाचं आहे. अनुच्छेद 10चा मूळ आत्मा हाच आहे की एकदा नागरिकत्व मिळालं की ते चालू राहतं. ही घटनेने दिलेली एक मूलभूत हमी आहे. हे शब्द लक्षात ठेवा, नागरिकत्व टिकून राहते. हेच आहे अनुच्छेद 10चं सार. संविधानाने दिलेलं एक भक्कम आश्वासन. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही, कारण या हमीला एक खूप मोठी अट जोडलेली आहे. आणि ही अट कोणी घातली आहे? तर आपल्या संसदेने. पाहूया कसं ते. म्हणजे बघा, संविधानाने हमी तर दिली, पण त्यासोबत एक अटीही ठेवली. आणि ही अट नेमकी काय आहे हे समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण सगळा खेळ याच अटीवर आहे. अनुच्छेद 10ची रचना एकदम सोपी आहे. त्याचे 2 भाग आहेत असं समजूया. पहिला भाग म्हणतो हो, नागरिकत्व चालू राहील. पण मग येतो दुसरा भाग, जो खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणतो पण हे तोपर्यंतच जोपर्यंत आपली संसद कायदा करून त्यात काही बदल करत नाही. संविधानातले हे शब्द आहेत ना, संसदेच्या कायद्यानुसार, हे खूप महत्त्वाचे आहेत. कारण हेच शब्द संसदेला तो अधिकार देतात की ते नागरिकत्वाचे नियम ठरवू शकतात, ते बदलू शकतात किंवा अगदी रद्दही करू शकतात. म्हणजे मूळ हमी संविधानाची, पण नियम बनवण्याचे सगळे अधिकार संसदेकडे. माझ्या मनात एक प्रश्न नक्कीच येतो की संसदेने असा काही कायदा बनवला आहे का, नागरिकत्वाचे नियम ठरवणारा? तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच बनवला आहे. आणि तो कायदा म्हणजे नागरिकत्व कायदा 1955. हा कायदा म्हणजे जणू काही भारतीय नागरिकत्वाची एक रूल बुक आहे. नागरिकत्व कसं मिळेल, ते कोणत्या परिस्थितीत रद्द होऊ शकतं, समजा दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलं तर काय होईल, हे सगळे नियम, सगळ्या अटी यात अगदी स्पष्टपणे लिहिलेल्या आहेत. चला तर मग आत्तापर्यंत जे काही आपण पाहिलं ते अगदी थोडक्यात महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये मांडूया, म्हणजे सगळं व्यवस्थित लक्षात राहील. तर पहिला मुद्दा, अनुच्छेद 10 नागरिकत्व कायम राहील याची हमी देतो. पण दुसरा मुद्दा, ही हमी काही अमर्याद नाही, ती संसदेने बनवलेल्या कायद्याच्या अधीन आहे. आणि तिसरा मुद्दा, तो कायदा म्हणजे 1955चा नागरिकत्व कायदा. या सगळ्याचा अर्थ काय होतो? तोच आपला चौथा मुद्दा. जोपर्यंत या कायद्यातल्या नियमांचा भंग होत नाही, तोपर्यंत आपलं नागरिकत्व पूर्णपणे सुरक्षित आहे. म्हणजे बघा, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात काय ठेवायचं, तर अनुच्छेद 10 हमी देतो आणि संसद त्याचे नियम ठरवते. इतकं सोपं आहे हे. हे एक वाक्य म्हणजे या संपूर्ण चर्चेचं सार आहे. पण आता एक मोठा प्रश्न उभा राहतो की संसदेने बनवलेल्या या 1955च्या कायद्यात नक्की लिहिलंय तरी काय? नागरिकत्व मिळवण्याचे आणि गमावण्याचे नेमके नियम कोणते आहेत? ते इतके सोपे आहेत का? याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधणार आहोत पुढच्या भागात.